गोकुळगाव शिमगा उत्सव 2026 उत्साहात साजरा। पालखीचे मंडणगड तालुक्यात आगमन। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यातील गोकुळगाव येथे शिमगा उत्सव 2026 मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक जल्लोषात साजरा करण्यात येत आहे। कोकणातील शिमगा हा शब्दांत मांडता येणार नाही असा रंग, ढोलताशांचा गजर आणि ग्रामदेवतेच्या पालख्यांनी सजलेला सांस्कृतिक सोहळा मानला जातो। कोकण आणि शिमगा यांचे अतूट नाते पुन्हा एकदा या उत्सवातून अधोरेखित झाले आहे। गोकुळगाव ग्रामस्थ सेवा मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उत्सवात गावगावच्या पालख्या दर्शनासाठी बाहेर पडल्या आहेत। सालाबादप्रमाणे यंदाही गोकुळगावची ग्रामदेवतेची पालखी मंडणगड शहरात दर्शनासाठी दाखल झाली। ग्रामदेवता नवसाला पावणारी म्हणून ओळखली जाते। या पालखीत विराजमान असलेल्या देवतांमध्ये अज्ञात, सोमया, मारुती, खेतुरपाल आणि काळंबा देवी या देवतांचा समावेश आहे। भक्त मोठ्या श्रद्धेने नवस फेडण्यासाठी गर्दी करत असतात। ग्रामदेवतेचा हा पवित्र प्रवास मंडणगडमध्ये 2 दिवस मुक्काम करून पुढे गणेशकोंड, शिपोळे, हरिहरेश्वर येथे 2 देवतांच्या मिलनाचा सोहळा वेसवी, किल्ला, बळदा, केंगवळ, कातळकोंड, कांटे, गुडेकर, देव्हारे, केळशी फाटा अशा विविध गावांमधून पार पडतो। 5 दिवसांच्या या धार्मिक आणि सांस्कृतिक प्रवासानंतर पालखीचे गोकुळगावमध्ये संध्याकाळी वाजत गाजत आगमन होते। ढोल ताशांच्या निनादात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत मिरवणूक काढण्यात येते। शिमगा हा कोकणातील पारंपरिक आणि वाडवडिलांपासून चालत आलेला सण आहे। काळानुरूप बदल स्वीकारत नव्या पिढीनेही ही परंपरा जतन केली आहे। पालखी संगती, खालूबाजा, सोंग, नाचगाणे आणि विविध लोकरीतींनी गोकुळगावचा शिमगा अधिक रंगतदार बनतो। गावकऱ्यांच्या एकोपाचे, श्रद्धेचे आणि सांस्कृतिक वारशाचे प्रतीक असलेला गोकुळगावचा शिमगा उत्सव यंदाही भक्तिभाव आणि जल्लोषात साजरा होत असून परिसरात उत्साहाचे वातावरण पसरले आहे।